अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या सानिध्यात कर्म कसे बदलतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. स्वामी हे केवळ नाव नाही तर ती एक ऊर्जा आहे जे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांच्या पलीकडे आहे. त्यांच्या सानिध्यात येणे म्हणजे एका विशाल आणि अगाध शक्तीच्या छायेत येणे. या सानिध्यात आपल्या कर्मांची दिशा आणि स्वरूप कसे बदलते याचा अनुभव घेणे. आपले कर्म म्हणजे काय? केवळ शारीरिक क्रिया करणे म्हणजे कर्म नव्हे. आपले विचार, आपली वाणी आणि आपली कृती या सर्वांचे मिळून आपले कर्म बनते. प्रत्येक क्षणी आपण काहीतरी कर्म करत असतो आणि या कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते. ही कर्मांची साखळी अनंत काळापासून चालत आलेली आहे आणि याचमुळे आपण जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत असतो. तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये अशक्य शक्य करतील स्वामी असे टाईप करा. स्वामींच्या सानिध्यात या कर्मांच्या दृष्टिकोनात आणि आचरणात आमूलाग्र बदल घडून येतो. हा बदल एका विशिष्ट पद्धतीने किंवा एकाच वेळी होत नाही, तर तो हळूहळू आणि अनुभवातून येतो. या बदलाचे मूळ कारण म्हणजे स्वामींच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या शिकवणुकीची आपल्या अंतर्मनावर होणारी खोलवरची प्रक्रिया. पहिला बदल, कर्मांच्या मुलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आपण सहसा आपल्या कर्मांना त्याच्या तात्कालिक परिणामांवरून जज करतो. एखादी कृती चांगली ठरली तर आपण आनंदी होतो आणि वाईट ठरली तर दुःखी. पण स्वामींच्या सानिध्यात आपल्याला कर्मांच्या मुलाकडे पाहण्याची दृष्टी मिळते. प्रत्येक कर्माच्या मागे आपली इच्छा, आपली भावना आणि आपला हेतू काय होता ते समजायला लागते. स्वामी आपल्याला आपल्या अंतर्मनात डोकावण्याची आणि आपल्या हेतूंची तपासणी करण्याची प्रेरणा देतात. जेव्हा आपण आपल्या कर्माच्या मुलाशी असलेल्या स्वार्थाला ओळखतो तेव्हा आपोआपच त्या कर्मांना शुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू होते. दुसरा बदल, मी करता या भावनेतून मुक्ती. आपल्या बहुतेक दुःखाचे मूळ कारण म्हणजे मी करता ही भावना. आपण प्रत्येक कृतीचे श्रेय स्वतःला देतो आणि अपयश आले तर निराश होतो. स्वामींच्या सानिध्यात आपल्याला हळूहळू हे समजायला लागते की या जगात जे काही घडते आहे ते एका मोठ्या शक्तीच्या इच्छेनुसार घडते आहे. आपण केवळ निमित्त मात्र आहोत. सूर्य उगवतो, नद्या वाहतात, झाडे वाढतात, ही सर्व कार्य निसर्गाच्या नियमानुसार आपोआप होते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात होणाऱ्या घटनांमध्येही एका अदृश्य शक्तीचा हात असतो. जेव्हा आपण ही गोष्ट समजून घेतो तेव्हा मी करता ही भावना हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे कर्मांचे ओझे हलके होते आणि आपण अधिक शांत व स्थिर राहतो. तिसरा बदल, फळाची अपेक्षा न ठेवण्याची वृत्ती. आपण कोणतेही कर्म करतो तेव्हा नकळतपणे त्याच्या फळाची अपेक्षा करत असतो. ही अपेक्षाच आपल्याला बांधून ठेवते आणि दुःख देते. स्वामींच्या सानिध्यात आपल्याला कर्म करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याची आणि फळाची चिंता न करण्याची शिकवण मिळते. स्वामींच्या सानिध्यात या शिकवणुकीचा अनुभव येतो. जेव्हा आपण कोणताही स्वार्थ न ठेवता केवळ आपले कर्तव्य म्हणून कर्म करतो तेव्हा ते कर्म आपल्याला बांधत नाही तर मुक्त करते. चौथा बदल, समत्व बुद्धीचा विकास. स्वामी हे समत्वाचे प्रतीक आहे. ते साधू आणि चोर, मित्र आणि शत्रू, सुख आणि दुःख या सर्वांना समान दृष्टीने पाहतात. त्यांच्या सानिध्यात आपल्यामध्येही हळूहळू समत्व बुद्धीचा विकास होतो. आपण जीवनातील प्रत्येक परिस्थितीत शांत आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. यश मिळाल्यावर हुरळून न जाणे आणि अपयश आल्यावर खचून न जाणे हे समत्व बुद्धीचे लक्षण आहे. जेव्हा आपण या दृष्टिकोनातून कर्म करतो तेव्हा राग, द्वेष, लोभ यांसारख्या नकारात्मक भावनांचा प्रभाव कमी होतो आणि आपले कर्म अधिक सकारात्मक आणि विधायक बनते. पाचवा बदल, सेवाभावाची जागृती. स्वामींच्या चरणी समर्पित भाव ठेवल्याने आपल्यामध्ये सेवाभावाची भावना जागृत होते.
सर्वांठाई देव ही दृष्टी मिळाल्याने आपण इतरांची मदत करण्यासाठी तत्पर राहतो. निस्वार्थ भावनेने केलेली सेवा हे सर्वात मोठे कर्म आहे असे मानले जाते. जेव्हा आपण इतरांच्या दुःखात सहभागी होतो आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपले हृदय शुद्ध होते आणि आपल्या कर्मांची सकारात्मक ऊर्जा वाढते. स्वामींच्या सानिध्यात ही सेवा भावना सहजपणे आपल्यामध्ये रुजते. 6वा बदल, भूतकाळातील कर्मांपासून मुक्ती. आपल्या भूतकाळातील कर्मांचे ओझे आपल्याला अनेकदा त्रास देते. त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या वर्तमान आणि भविष्यावरही दिसून येते. स्वामींच्या सानिध्यात आपल्याला आपल्या चुकांची जाणीव होते आणि याबद्दल पश्चाताप करण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी मिळते. स्वामींची कृपा आपल्या भूतकाळातील नकारात्मक कर्मांच्या प्रभावाला कमी करू शकते. त्यांच्या नामस्मरणाने आणि त्यांच्या शिकवणुकीचे पालन केल्याने आपल्या कर्मांची शुद्धी होते आणि आपण भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतो. गरज आहे फक्त श्रद्धा आणि समर्पणाची. जेव्हा आपण पूर्ण भावनेने त्यांच्या चरणी लीन होतो, तेव्हा ते आपले कर्म नक्कीच सुधारतात आणि आपल्याला आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.